हेड ऑफिस नाही बोलले ना तुम्ही? हेड ऑफिस नाही बंदच आहे. हा बघा, मग आता तुम्ही बोलता हेड ऑफिसला, म्हणजे लोकांनी कुठे जायचं? कुठे जायचं? तुम्ही पेपर ठेवायचं काम पडत कुणाचं? आता तुम्ही सांगा, आमचे वडील ऑफ झाले, वडिलांची जी कागदपत्र मिळाली ती तुम्हाला आम्ही दाखवतोय. गव्हर्नमेंट एक्सेप्ट काय केलंय, ESIC कार्ड आणि तुमच्या कामात या बॉम्बे बँकच्या नावाचं काही प्रूफ असेल त्याची मी तुम्हाला झेरॉक्स दाखवतोय, ओरिजिनल दाखवतोय. तुम्ही बोलता याचं प्रूफच नाही भेटणार, तुमचं सर्टिफिकेट नाही भेटणार. असं कसं भेटणार नाही? तुम्ही बोलताय मी पण सेंच्युरी बिलचा आहे, गिरणी कामगार आहे. एक हेड ऑफिस नाही बोलले ना तुम्ही? हेड ऑफिस नाही बंदच आहे. हा बघा, मग आता तुम्ही बोलता हेड ऑफिसला, म्हणजे लोकांनी कुठे जायचं? कुठे जायचं? तुम्ही पेपर ठेवायचं काम पडत. कुणाचं? आता तुम्ही सांगा, आमचे वडील ऑफ झाले, वडिलांची जी कागदपत्र मिळाली ती तुम्हाला आम्ही दाखवतोय. गव्हर्नमेंट एक्सेप्ट काय केलंय, ESIC कार्ड आणि तुमच्या कामात या बॉम्बे बँकच्या नावाचं काही प्रूफ असेल त्याची मी तुम्हाला झेरॉक्स दाखवतोय, ओरिजिनल दाखवतोय. तुम्ही बोलता याचं प्रूफच नाही भेटणार, तुमचं सर्टिफिकेट नाही भेटणार. असं कसं भेटणार नाही? तुम्ही बोलताय मी पण सेंच्युरी बिलचा आहे, गिरणी कामगार आहे. एक छोटं ESIC 5,000 त्यांना रेकॉर्ड दिलं, तुम्ही नाही बोलताय. आमच्याकडे नाही का? मग तुमचं हेड ऑफिस आहे तिथं सांगा. तुम्ही बोलता हेड ऑफिस पण नाही आहे. हा चला विनाकारण थांबू. मला एक सांगा, त्यांचं कॉन्टॅक्ट हे काय गिरणी कामगारांच्या तुम्ही वारसानं उत्तर देताय का? हे चुकीचं बोलताय तुम्ही. पहिले पेपर आणून द्या मला, मग मी तुम्हाला देते होतं. पुढे जा. तुम्ही रेकॉर्ड नाही तुमचा अंदाज पंच होणार नाही. अहो रेकॉर्ड साठी आम्ही इथे आलोय ना. आपण रेकॉर्ड साठीच आलो ना. मी ते रेकॉर्ड तुम्ही दिलं तर मी तुम्हाला व्हेरीफाय अहो आम्ही कुठून देणार? गव्हर्नमेंट एक्सेप्ट आहे तुमच्याकडे रेकॉर्ड साठी तर आम्ही विचारता काय करणार नाही. व्हेरीफाय करून कामगाराचा रेकॉर्ड कुठे ठेवणार? काम कर रेकॉर्ड. एक मिनिट थांबा. हो साहेब 2 मिनिटं आहे का? शाळेचा मुलगा शाळा सोडून गेला, हे वयस्कर झाले, यांना शाळेचा दाखला पाहिजे. हे कुठे जाणार? मी सांगतोय ऐका ना, उदाहरण देतोय. तर तुम्हाला शाळेत कुठे जावं लागणार? जिल्हा परिषदेचा दाखला तसा आहे ना तुमचं? हे तुम्हाला द्यावं लागणार ना? द्यावं लागणार. तुम्ही मला तुम्ही कामगार आहेत म्हणून सांगतो, इथे फक्त 5 वर्षाचा रेकॉर्ड ठेवतात मिल मध्ये. लक्षात ठेवा. परत बरं ठीक आहे 5 वर्षाचं ना. ती ऑलरेडी झालेली. थांबा ना. कुठल्या वर्षापासून कितीपर्यंत? राहिल्यापासून तुम्ही ज्यावेळी अहो आज किती 1 लाख कामगार आहेत आणि तुम्ही 5 वर्षाचा रेकॉर्ड सांगते. तो कुठून कसा ठेवणार? ते कोणाचा ठेवणार 5 वर्षाचा? जे असतील त्यांचं पहिलं. आता 2 मिनिटं बघा. इंडिया युनायटेड मिलच्या काल मी कामगाराला घेऊन गेलो होतो. त्याचे वडील एक्सपायर झाले 1973 पासून. त्यांचं 1982चा रेकॉर्ड तिथं भेटलंय. 73 ला एक्सपायर झाले. कुठे कसा रेकॉर्ड मिळणार कोणाला? अहो काय 83 पासून 73 पासून 83चा रेकॉर्ड त्याला काढून दिलं. मी काय सांगतो, एक्सपायर झाले ना आता 2007 ला झालेत. त्या माणसाला गिरणीचा फॉर्म भरायचा होता. बघा मी काय बोलतोय ते त्यांच्या लक्षात आणा. 73 ला एक्सपायर झाले. 73 ला कामावर होते. रेकॉर्ड नाहीये, मी काय देऊ शकत. बरं ठीक आहे, तुमचं ऍक्सेप्ट करतो. तुमच्याकडे रेकॉर्ड नाहीये. ठीक आहे, तुमच्या सिनियरचा नंबर द्या किंवा तुमचं नाव सांगा. आम्हाला तिथे जायचं. आम्ही तिथे कॉन्टॅक्ट करतो ना, जातो आम्ही इथून. द्या ह्याच्यावर लिहून द्या. सांगा नंबर सांगा आम्हाला. सिनियरचा नंबर सांगा. आम्ही बोलतो. ज्यांचं होत नाही ना त्या सगळ्यांनी आपण हे करूया. ठीक आहे, प्रश्नाची उत्तर झाली का? गव्हर्नमेंटने सांगते 13 पैकी 1 तुमचा रेकॉर्ड तुम्ही घेऊन जावा, सर्टिफिकेट भेटेल. ही लोक बोलतात हे नाही चालणार ते नाही. म्हणजे काय ते रेकॉर्ड त्यांना आम्ही दिलं. सगळ्यांनी आतमध्ये चला ना, ते घ्या नंबर. ते सांगितलं तुम्हाला ना. सांगितलं 15 दिवस झाले. आता महिना लागतो. सगळ्यांना काय माहिती आम्ही बघतो ना. तुम्ही रेकॉर्ड करून काही उपयोग आता सर्व झाले. तुम्ही बोलत राहा कारण ते उपयोगाचं नाहीये. अशी जर उत्तर माडाला देतात ते संजय नरवाळे सर्व डॉक्युमेंट्स देतात तिथे. आज मीटिंग होती 11 ते 2 वाजेपर्यंत. तुम्हाला मेसेज नाही आले मग 2 वाजेपर्यंत आहे. माडाला जावा तुम्ही, रेकॉर्ड तिथे दाखवा. तुम्हाला रेकॉर्ड ते देणार काढून तिकडचे सर्वे. सोपा एकदम सोपा. 8 दिवस चक्रा मारतो. 8 दिवस म्हणजे आमची मोजके कामं निघाली. चला तिथं